प्रश्न क्रमांक पहिला. महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यासाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 सावंतवाडी हे आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. ओझर येथे खालीलपैकी कोणत्या संरक्षण साहित्याची निर्मिती केली जाते? ऑप्शन क्रमांक 3 मिग विमाने. प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात. निलगिरीपासून कागद निर्मितीचा कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 इगतपुरी या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात. आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित औद्योगिक वसाहत कोणती? ऑप्शन क्रमांक 3 बुटिबोरी ही होय. प्रश्न क्रमांक 5. अणुऊर्जा संशोधनाचे जनक खालीलपैकी कुणाला म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. पाश्चात्य शिक्षण संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? ऑप्शन क्रमांक 2 स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 7. बंदीजीवन हे पुस्तक कोणी लिहिले? ऑप्शन क्रमांक 4 सचिंद्रनाथ सन्याल यांनी हे पुस्तक लिहिले. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. कमुआ व शिका या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला? ऑप्शन क्रमांक 1 राधाकृष्ण आयोग याने या योजनेचा पुरस्कार कमुआ व शिका खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? खालीलपैकी कोण लोकनायक या नावाने प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण हे आहेत. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. भारतातील राष्ट्रपतीद्वारे होणारी राज्यपालाची निवडणूक पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा या देशाकडून स्वीकारलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. भारताच्या राजचिन्हाखालील कोरलेले सत्यमेव जयते हे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणत्या शतकातून घेतलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 मंडकू उपनिषद या शतकातून घेतलेले आहे. प्रश्न क्रमांक 12. माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस महाराष्ट्र राज्यात कोणता दिवस म्हणून साजरा करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरविले आहे? ऑप्शन क्रमांक 4 वाचन प्रेरणा दिवस म्हणून ठरवलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 3 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. शिकोरी आमोणकर या गायिका कोणत्या शास्त्रीय गायनाच्या घराण्याशी संबंध आहेत? ऑप्शन क्रमांक 2 जयपूर या घराण्याशी संबंधी आहेत. प्रश्न क्रमांक 15. शीख धर्माची स्थापना कोणी केली? ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक यांनी केली. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सन 2000 साली निर्मिती झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक
कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 जब्बार पटेल हे आहेत. प्रश्न क्रमांक 17 केळी विकास महामंडळ कोठे स्थापन करण्यात आले? ऑप्शन क्रमांक 1 जळगाव या ठिकाणी स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 18 मृत्यूदंडास क्षमादान करण्याचा अधिकार कोणाला आहे? ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपतींना आहे. प्रश्न क्रमांक 19 लायनिक्स ही एक डॅश आहे. ऑप्शन क्रमांक 2 ऑपरेटिंग सिस्टीम आहे. प्रश्न क्रमांक 20 सोशल हार्मोनी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आहेत. प्रश्न क्रमांक 21 आशिया खंडातील कोणता पुरस्कार प्रतिनोबल पुरस्कार म्हणून ओळखला जातो? ऑप्शन क्रमांक 3 मॅगसेस हा पुरस्कार. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या देशासोबत भारताने नाममिगे योजनेकरिता करार केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 1 जर्मनी. पीतक्रांती खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 4 तेलबिया उत्पादना याच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 24 छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध कोठे केला? ऑप्शन क्रमांक 1 प्रतापगड किल्ल्यावर केला. प्रश्न क्रमांक 25 टोकियो ऑलिम्पिक सुवर्ण विजेता नीरज चोप्रा कोणत्या राज्याचा आहे? ऑप्शन क्रमांक 4 तो हरियाणा राज्याचा आहे. प्रश्न क्रमांक 26 भारताचा सर्वोच्च खेळ पुरस्कार कोणता? ऑप्शन क्रमांक 1 मेजर ध्यानचंद खेळ पुरस्कार आहे. प्रश्न क्रमांक 27 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या दिवशी झाली? ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 या दिवशी झाली. प्रश्न क्रमांक 28 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 29 सेल्फी विथ डॉक्टर मोहिमेचे जनक कोणाला संबोधले जाते? ऑप्शन क्रमांक 1 सुनील जगलान याला संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 30 आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोको पायलट कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 सुरेखा यादव ह्या आहेत.